वणी सापुतारा मार्गावर भीषण तिहेरी अपघात. गुजरात परिवहन बस आणि दोन दुचाकींची धडक. दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी. वणी सापुतारा मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास झाली असून गुजरात परिवहन महामंडळाच्या बससह दोन दुचाकींच्या तिहेरी धडकेत दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आणि या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. मिळालेल्या माहितीनुसार वणी सापुतारा मार्गावरील कारंजखेड फाट्यानजीक हा भीषण अपघात झालेला आहे. शिर्डीहून गुजरातमधील हिम्मतनगरकडे जाणारी गुजरात डेपोची बस क्रमांक GJ18ZT 3238 आणि दुसरी दुचाकी क्रमांक MH15ED 5977 तसेच MH15EV 3651 यांच्यात तिहेरी धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दोन्ही दुचाकी बसच्या खाली जाऊन अडकल्या. या अपघातात हरी यशवंत धुळे वय वर्ष 27 राहणार अहमद गव्हाण तालुका सुरगाणा आणि चेतन लक्ष्मण अहिरे वय वर्ष 17 राहणार गडवळ तालुका देवळा यांचा जागीच मृत्यू झालाय, तर चेतन अंबादास राऊत वय वर्ष 20 आणि गीताबाई मोहन गायकवाड वय वर्ष 55 दोन्ही राहणार करंजखेडा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीनं मदतकार्य सुरू केले. जखमींना आणि मृतांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आलेलं आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान वणी सापुतारा मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. विशेषतः कारंजखेड फाटा परिसर अपघातप्रवण बनत चाललेला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.